मित्रांनो, ब्रिटिश काळातील 1901च्या सेन्ससचा विचार करता महिलांची संख्या ही दर 1000 पुरुषांमागे 972 होती आणि तीच संख्या 2011च्या सेन्ससचा विचार करता 943 पर्यंत घसरली। जेव्हा स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका 1952 मध्ये पार पडल्या त्यावेळेस महिलांनी संसदेमध्ये 4.4% जागा मिळवल्या आणि आता 2024च्या लोकसभेच्या निवडणुकाचा विचार करता महिलांनी फक्त 14% जागा मिळवल्या। म्हणजेच एकूण 72 वर्षांमध्ये आपण फक्त 10%ची प्रगती करू शकलो। मग यालाच वुमन एम्पॉवरमेंट म्हणायचं का? जगाचा विचार करता भारतीय महिलांचे संसदेमध्ये स्थान कुठे आहे? तसेच भारतामध्ये दरवर्षी किती रेप केसेस घडतात? त्याचप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्स, इक्वल पे फॉर इक्वल वर्क आणि जेंडर एज्युकेशन गॅप या बाबतीत आज भारताची काय स्थिती आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर पाटील स्वागत करतो आपले सर्वांचे महाराष्ट्र विचार विमर्श मराठी यूट्यूब चॅनलवर। चला तर मग सुरुवात करूया आपल्याच्या टॉपिकला। युनायटेड नेशन वुमनच्या अहवालानुसार जगामध्ये महिलांची संसदेमध्ये प्रमाण 27% आहे आणि तेच प्रमाण भारताच्या बाबतीत फक्त आपल्याला 14% आढळून येते। स्वीडन, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांचा विचार करता हे प्रमाण आपल्याला 45 ते 46% दरम्यान आढळून येते। इव्हन पाकिस्तान आणि बांगलादेशने देखील भारताला या बाबतीत मागे सोडले आहे। 1992 मध्ये भारत सरकारने 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण जाहीर केले। मात्र अजूनही विधानसभा आणि लोकसभांमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे। त्यासाठीच 2023 मध्ये भारत सरकारने 106वी घटनादुरुस्ती करून महिलांना 33% आरक्षण लोकसभा आणि विधानसभांमध्ये जाहीर केले। मात्र हे आरक्षण नेमकं कोणते वर्ष लागू होईल किंवा कोणत्या निवडणुकीला लागू होईल या बाबतीत कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नाहीये। त्यानंतर मित्रांनो, नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार 2022 या एका एकट्या वर्षाचा विचार करता 31,677 रेप केसेस रिपोर्ट झाल्या होत्या। म्हणजेच प्रति दिवसाचा जर का आपण विचार केला तर 86 रेप केसेस रिपोर्ट झाल्या होत्या। मात्र ह्या फक्त रिपोर्टेड केसेस आहेत। काही केसेस अशा पण असतात की त्या फक्त समाजाच्या दाखाने रिपोर्टच होत नाहीत। मित्रांनो, आपल्या समाजाचा दृष्टिकोन असा आहे की समजा एका फॅमिलीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल आणि त्या फॅमिलीची ॲबिलिटी फक्त एकाच मुलाचे एज्युकेशन अफोर्ड करण्याची असेल तर ती फॅमिली मोस्ट ऑफ द टाइम मुलाच्याच एज्युकेशनला प्रमोट करते। मग ती मुलगी कितीही टॅलेंटेड असो त्या मुलीच्या टॅलेंटला वाव मिळत नाही। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024च्या अहवालानुसार जेंडर गॅप एज्युकेशनमध्ये भारताला 146 देशांमध्ये 129वा क्रमांक मिळाला आणि तोच जेंडर एज्युकेशन गॅप भारतामध्ये तब्बल 17% आहे। 2011च्या सेन्ससचा विचार करता पुरुषांमध्ये लिटरेसी रेट हे 82% आहे आणि तेच लिटरेसी रेट हे महिलांमध्ये फक्त 65% आहे। मित्रांनो, आजची स्थिती काय आहे माहीत आहे का? आपल्या महिला देखील उंच शिखर गाठत आहे। कोणी वंदे भारत ट्रेन चालवत आहे, कोणी जेट विमान चालवत आहे, तर कोणी ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकत आहे। मात्र त्यांनाच जर का संध्याकाळी 6च्या नंतर स्वतंत्रपणे घराच्या बाहेर पडायचे असेल तर त्यांच्यावर सामाजिक कर्फ्यू लावले जातो किंवा तिच्यासोबत एक 5-6 वर्षाच्या मुलाला पाठवले जाते। आपल्याला हे माहीत असतं की तो 5-6 वर्षाचा मुलगा तिच्यासोबत जर का काही घटना घडली तर तिला वाचवू शकत नाही। मात्र तरी आपण त्या 5 वर्षाच्या मुलाला तिच्यासोबत पाठवणं जास्त सुरक्षित समजतो। यदा कदाचित एखादी मुलगी संध्याकाळी 6च्या किंवा 7च्या नंतर इमर्जन्सी बाहेर पडलीच आणि तिच्यासोबत जर का काही थ्रीट घडली तर आपण त्या थ्रीट करणाऱ्यांना दोष न देता त्या मुलींनाच दोष देतो की संध्याकाळी 6च्या नंतर तू घराच्या बाहेर कशाला पडली। मला एक सांगा मित्रांनो, आपल्या मुलींनी संध्याकाळी 6च्या नंतर बाहेर पडायलाच नको का? आपल्या संविधानाने देखील आर्टिकल 19 नुसार प्रत्येक महिला आणि पुरुषांना समान संचाराचा अधिकार दिलेला आहे। मात्र आपल्या समाजाने ते अजूनही मान्य केलेले नाहीये। याच्यावर मला फक्त एकच उपाय दिसतोय आणि तो उपाय असा की एकतर आपल्या समाजाने आपली संकुचित मानसिकता बदलावी, अन्यथा हे संविधान तरी बदलावे। बरं ठीक आहे मित्रांनो, हे मान्यही केले की आपल्या महिला घरात सुरक्षित आहे। मात्र नॅशनल कमिशन ऑफ वुमन 2024च्या अहवालानुसार 24% महिला ह्या डोमेस्टिक व्हायलन्सला बळी पडतात। म्हणजेच प्रत्येकी 4 महिलेच्या मागं एका महिलेवर कौटुंबिक अत्याचार होतो। मग तो अत्याचार फायनान्शियली असो, इकॉनॉमिकली असो किंवा फिजिकली असो। पुण्यामध्ये एका 14 वर्षाच्या मुलीवर स्वतःच्या वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती। मग मला सांगा मित्रांनो, आपल्या महिला या घरात देखील 100% सुरक्षित आहेत का? मित्रांनो, आपल्या कॉन्स्टिट्यूशननुसार महिला आणि पुरुष दोघांनाही प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार आहे। मात्र आपण तेथेही एकूण प्रॉपर्टीचा फक्त 5% हिस्सा किंवा त्याहूनही कमी तिला हुंडा स्वरूपात देत असतो आणि तो हुंडाही तिच्या मालकीचा नसतो। म्हणजे पैसा तर तिच्याच मालकीचा असतो, परंतु तो स्वतःचा पैसा ती स्वतःची एज्युकेशनवर, स्किल्सवर, डेव्हलपमेंटवर, हेल्थवर आणि पर्सनॅलिटीवर खर्च करू शकत नाही।
लग्नाअगोदर मुलीला परकीय घरातील धन समजले जाते आणि लग्नानंतरही तिला परकीय घरातून आली आहे असे समजले जाते। मग माझी या प्रश्नावर अजून रिसर्च चालू आहे की नेमकं मुलीचं हक्काचे घर कोणते। जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं वुमन एम्पॉवरमेंटसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिला जिची किंवा 21 वर्षे ते 60 वर्षाच्या दरम्यान आहे त्या महिलेला 1,500 रुपये मिळतात। मात्र ही रक्कम फक्त नावालाच माझ्या मते लाडकी बहिणीच्या अकाउंटला जाते आणि तिचा फायदा ॲक्च्युअलमध्ये लाडकी दाजीच घेताना दिसतात। त्यानंतर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून सुरक्षा प्रदान करण्यासाठी 1997 मध्ये विशाखा गाईडलाईन जाहीर केल्या। मात्र त्या गाईडलाईनचे प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही। ट्रेड युनियन काँग्रेसच्या अहवालानुसार 43% महिलांना एकदा तरी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागते। भारतीय संविधानाने महिलांना आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देण्याची जिम्मेदारी ही आर्टिकल 39D नुसार राज्यावर सोपवलेली आहे। त्यासाठी संसदेने 1976 मध्ये इक्वल पे फॉर इक्वल वर्क ॲक्टही मंजूर केला। मात्र त्या कायद्याची प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाहीये। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तसेच ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बहुतांश महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळते। जर आपण डेव्हलप कंट्रीजचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना आणि पुरुषांना समान अधिकार आहेत। ज्यावेळेस भारत हा गुलामीच्या अवस्थेमध्ये होता त्यावेळेस इंग्रज हे भारतीय आणि ब्रिटिशांमध्ये भेदभाव करत होते। तोच भेदभाव आपण आज आपल्या 69 करोड महिला म्हणजेच 48% लोकसंख्येबरोबर करत आहोत। भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार दिलेले आहे। मात्र आपल्या समाजाने ते अजूनही मान्य केले नाही आहे। परंतु माझ्या मते आपल्या समाजाने आपला दृष्टिकोन बदलून आपल्या महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अधिकार द्यायलाच पाहिजे। जर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील। धन्यवाद।